अभिनेता असलेल्या थलपती विजयने तामिळनाडूच्या राजकारणाच्या घोषणा केल्या त्या आजपर्यंत कधीही झाल्या नव्हत्या. महिलांना पगार, लग्नात सोन्याचे दागिने ते तरुणांना नोकऱ्या, सत्ता येईल असा कदाचित विचारही या पक्षाने केला नसावा आणि या घोषणांमुळे लोकांनी थलपती विजयच्या पक्षाला थोड्या दिडक्या नव्हे तर 108 जागा दिल्या आणि 1967 नंतर पहिल्यांदाच द्रविड राजकारणाच्या भोवती फिरणाऱ्या डीएमके आणि एआयडीएमके यांना हद्दपार केला. थलपती विजयनेही निकाल जाहीर झाल्यानंतर 2च तासात काँग्रेसला सोबत येण्याचं आवाहन केलं आणि राज्यपालांकडे सत्ता स्थापन करण्याचा दावा केला. पण राजकारणात नवखे असलेल्या थलपती विजयची हीच पहिली चूक ठरली आणि राज्यपालांनी विजयला आधी बहुमत सिद्ध करण्याचं टार्गेट दिलं. काँग्रेसला सोबत घेण्याच्या निर्णयामुळे दिल्ली नाराज झाली आणि काँग्रेसला सोबत घेऊन 113 मतांवर पोहोचलेल्या विजयचा शपथविधी पुन्हा एकदा लांबला. विजयचं जुळत नसलेलं गणित पाहून एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले डीएमके आणि एआयडीएमके यांच्यातही आपापसात एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली. 108 आमदार निवडून येऊनही विजयचा टीव्हीके पक्ष या चर्चांमुळे अस्वस्थ व्हायला लागला आणि राज्यपालांनी तामिळनाडूतलं समीकरणच बिघडवून टाकलं. विजय थलपतीने राजभवनवर 2 चक्रा मारूनही अजूनही शपथविधीचं घोडं नेमकं कुठे अडलंय आणि तामिळनाडूतही महाराष्ट्र पॅटर्नची चर्चा का व्हायला लागली आहे, शिवाय भाजपचा या सगळ्यात नेमका काय रोल आहे तेच मी या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक आठवण, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलेलं नसेल तर story.com ला सबस्क्राईब जरूर करा. थलपती विजय यांच्या तमिलगाव वेट्टी कझगम म्हणजेच टीव्हीके या पक्षाने पहिल्याच निवडणुकीत प्रचंड यश मिळवत तामिळनाडूच्या पारंपरिक डीएमके आणि एआयडीएमके राजकारणाला मोठा धक्का दिला. मात्र सर्वात मोठा पक्ष ठरूनही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने विजय यांच्यासमोर सरकार स्थापनेचं मोठं आव्हान उभं राहिलंय. 234 सदस्यांच्या विधानसभेत बहुमतासाठी 118 आमदारांची गरज असताना टीव्हीकेला 108 जागा मिळाल्या. त्यानंतर काँग्रेसच्या 5 आमदारांनी बाहेरून पाठिंबा जाहीर केला, त्यामुळे विजय यांचा आकडा 113 वर पोहोचला. तरीही सत्ता स्थापनेसाठी अजून 5 आमदारांची आवश्यकता कायम आहे. तामिळनाडूच्या विधानसभेत सध्या टीव्हीके 108, डीएमके 59, एआयडीएमके 47, काँग्रेस 5, पीएमके 4, भाजप 1 आणि काही स्थानिक पक्षांकडे उर्वरित जागा आहेत. निकालानंतर विजय यांनी तातडीने राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची भेट घेत सरकार स्थापनेचा दावा केला. मात्र राज्यपालांनी त्यांच्याकडे आवश्यक संख्याबळ नसल्याचं सांगत शपथविधीसाठी निमंत्रण देण्यासाठी नकार दिला आणि 118 आमदारांच्या पाठिंब्याचे अधिकृत पत्र सादर करण्यास सांगितलं. यानंतर विजय यांनी पुन्हा एकदा राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली. विजयने काँग्रेसच्या पाठिंब्याचं पत्र आणि काही अपक्ष आमदारांच्या चर्चेची माहिती राज्यपालांना दिली. मात्र अद्याप आवश्यक आकडा पूर्ण न झाल्याने राज्यपालांनी निर्णय राखून ठेवलाय. या संपूर्ण सत्ता समीकरणात सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे किंगमेकर कोण हा ठरणार आहे. काँग्रेसला सरकारमध्ये 2 कॅबिनेट मंत्रीपदं आणि काही धोरणात्मक हमी हवी आहे. दुसरीकडे एआयडीएमकेने स्पष्टपणे टीव्हीकेला पाठिंबा देण्यासाठी नकार दिलाय. यामुळे विजय यांच्यासमोर अपक्ष किंवा छोट्या प्रादेशिक पक्षांना सोबत घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. भाजपकडून एआयडीएमकेवर विजयला समर्थन द्या असाही दबाव असल्याच्या चर्चा आहेत. काँग्रेस किंगमेकर ठरू नये अशी भाजपची इच्छा आहे, पण एआयडीएमके ऐकायला तयार नाही आणि त्यामुळेच एआयडीएमकेचे काही आमदारही फुटण्याच्या मार्गावर आहेत. आमदार फुटू नये यासाठी एआयडीएमकेने आपले सगळे आमदार पुदुचेरीच्या एका रिसॉर्टमध्ये हलवलेत. विजय यांच्यासमोरची सर्वात मोठी अडचण म्हणजे त्यांचा राजकीय अनुभवाचा अभाव. त्यांनी अत्यंत प्रभावी प्रचार केला, तरुण मतदार, महिला आणि शहरी वर्गांमध्ये प्रचंड आकर्षण निर्माण केलं. पण निवडणूक जिंकणं आणि सरकार स्थापन करणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. विजय यांच्याकडे प्रचंड जनाधार असला तरी अनुभवी आमदारांचं व्यवस्थापन, आघाडीचं राजकारण, सत्तेतील समतोल आणि प्रशासकीय चर्चांमध्ये त्यांचा पक्ष अजून नवखा आहे. याच कारणामुळे काही आमदार फुटू शकतात किंवा विरोधी पक्षांकडून ऑपरेशन लोटस सारख्या हालचाली होऊ शकतात अशी भीती टीव्हीकेच्या गटात आहे. विजय यांच्या एका निर्णयावरही दिल्ली नाराज असल्याचं समजतं. विजय यांनी सुरुवातीलाच काँग्रेसला सत्तेत येण्याचं निमंत्रण दिलं आणि भाजपचे पर्याय बंद केले. भाजपकडे तमिळनाडूत फक्त 1 जागा आहे, पण एआयडीएमके हा भाजपचा मित्रपक्ष विजय यांच्या पक्षासाठी एक चांगला पर्याय ठरू शकत होता. शिवाय काँग्रेसने डीएमके सोबतची आघाडी तोडल्यामुळे डीएमकेचाही काँग्रेसवर राग आहे आणि विजयला पाठिंबा देणार नसल्याचं डीएमकेनेही जाहीर केलंय. दिल्ली नाराज झाल्यामुळेच राज्यपालांनी 2 वेळा विजयचं म्हणणं फक्त ऐकून घेतलं, पण सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण काय दिलं नाही. विजयने काँग्रेसला सोबत घेणं हीच आता सर्वात मोठी चूक सांगितली जाते. राज्यपालांनी अजूनही निमंत्रण न दिल्यामुळे आमदार फोडाफोडीच्या शक्यता वाढल्यात आणि या परिस्थितीत आता कोणतंही नवीन समीकरण समोर येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
या सगळ्यात एक घडामोडी अचानकच समोर आली की एकमेकांचे राजकीय शत्रू असलेले डीएमके आणि एआयडीएमके यांच्यातही विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र येण्याची हालचाल सुरू झाली आहे. 2019ला जसं महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा पर्याय तयार झाला आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं गेलं, तशीच काही हालचाल तामिळनाडूमध्ये सुरू असल्याच्या चर्चा आहेत. तामिळनाडूच्या राजकारणात द्रविड मुन्नेत्र कझगम म्हणजे डीएमके आणि ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कझगम म्हणजेच एआयडीएमके हे केवळ प्रतिस्पर्धी पक्ष नाहीत, तर गेल्या 5 दशकांपासून एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू म्हणून ओळखले जातात. त्यामुळे टीव्हीकेला स्पष्ट बहुमत न मिळाल्यानंतर या दोन्ही पक्षांमध्ये संभाव्य समन्वय किंवा इश्यू बेस्ड अंडरस्टँडिंग संदर्भात सुरू झालेल्या चर्चांनी तामिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली. या दोन्ही पक्षांचा संघर्ष हा केवळ सत्तेसाठीचा नाही, तर व्यक्तिमत्व, वारसा आणि द्रविड चळवळीच्या नेतृत्वावरूनही राहिलाय. डीएमकेची स्थापना 1949 मध्ये एम करुणानिधी यांच्या नेतृत्वाखालील द्रविड चळवळीच्या विस्तारातून झाली, तर एआयडीएमके हा पक्ष 1972 मध्ये एम.जी. रामचंद्रन यांनी डीएमके मधून बंड करून स्थापन केला. त्या क्षणापासून दोन्ही पक्षांमध्ये तीव्र राजकीय वैर सुरू झालं. पुढे जयललिता आणि करुणानिधी यांच्या काळात हा संघर्ष अधिक वैयक्तिक आणि भावनिक आणि आक्रमकही बनला. विधानसभा, रस्ते आणि निवडणुका सगळीकडे दोन्ही पक्षांमध्ये तीव्र संघर्ष दिसत राहिला. 1989च्या तामिळनाडू विधानसभेतील घटना हा या वैराचा सर्वात मोठा प्रतिकात्मक क्षण मानला जातो, जेव्हा जयललिता आणि डीएमके सदस्यांमध्ये सभागृहात धक्काबुक्की झाली आणि जयललिता यांनी मी पुन्हा मुख्यमंत्री म्हणूनच या सभागृहात परतेन अशी घोषणा केली होती. त्यानंतर अनेक दशकं तामिळनाडूमध्ये सत्तेचा खेळ हा डीएमके विरुद्ध एआयडीएमकेचा 2 ध्रुवांमध्येच फिरत राहिला. दोन्ही पक्षांनी एकमेकांवर भ्रष्टाचार, सुडाचं राजकारण, अटक सत्र आणि केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केल्याचे आरोप अनेकदा केलेत. त्यामुळे हे पक्ष एका मंचावर येणं ही कल्पनाच अनेक वर्ष अशक्य मानली जात होती. मात्र या निवडणुकीत विजय यांच्या पक्षाने अचानक मोठं यश मिळवल्यानंतर तामिळनाडूच्या पारंपरिक राजकारणात भूकंप झाला. टीव्हीके सर्वात मोठा पक्ष ठरला, पण स्पष्ट बहुमतापासून काही जागा दूर राहिला. काही तमिळ वृत्तवाहिन्यांनी दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये बॅक चॅनल संवाद सुरू असल्याचा दावा केला. विशेषतः टीव्हीकेच्या झपाट्याने वाढलेल्या प्रभावामुळे दोन्ही पारंपरिक द्रविड पक्षांमध्ये राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याचं विश्लेषकांचं मत आहे. दरम्यान दोन्ही पक्षांनी अधिकृतपणे हा दावा नाकारलाय आणि एकत्र येण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचं सांगितलंय. स्टॅलिन यांनी तर विजयला सरकार स्थापन करू द्यावं, आम्ही 6 महिने शांतपणे पाहत राहू असं म्हटलंय. पण तरीही टीव्हीके बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरली आणि राज्यात पुन्हा निवडणुकीची शक्यता निर्माण झाली. तर तिसरा पर्याय रोखण्यासाठी दोन्ही पक्ष काही मर्यादित सहमतीच्या मुद्द्यांवर एकत्र येऊ शकतात. हे पूर्ण औपचारिक आघाडीचं स्वरूप नसेल, पण विधानसभा अध्यक्ष निवडणूक, विश्वासदर्शक ठराव किंवा राष्ट्रपती राजवट टाळण्यासाठी रणनीतिक सहकार्य होऊ शकतं. दुसरीकडे भाजपही या घडामोडींवर लक्ष ठेवून आहे आणि विजयसारख्या अत्यंत लोकप्रिय नेत्याला आपल्यासोबत घेण्यासाठी उत्सुक आहे. पण काँग्रेसला सोबत घेण्याच्या निर्णयामुळे सगळा पेच प्रसंग तयार झाल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. तामिळनाडूतल्या या परिस्थितीवर तुमचं मत जरूर लिहा. राज्यपाल जाणीवपूर्वक हे सगळं लांबवतायत का? तुमचं मतही जरूर व्यक्त करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.